तर हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुमचं पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चालली आहे संक्रांतीची खरेदी करण्यासाठी बारामतीला. तर तुम्ही बघू शकता आपली बारामतीचं खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. तर सगळ्याला माहीतच आहे, सांगायची काही गरजच नाही. संक्रांतीची खरेदी भरपूर करायची होती. तसे 2-3 वेळा आलो होतो, पण शूट काही केलं नाही. तुम्ही बघू शकता इथे इंदापूर चौकात खूप सारे खण वगैरे, बारामती अशी एकदम भरली होती. संक्रांत सण म्हटलं की कोणती पण सिटी, कोणत्या पण गावात ह्याच्यात कसं एक उत्साहाचं वातावरण असतंच. खरेदी करायची म्हटल्याच्यानंतर बायकांचा तर कितीही वेळा जा, खरेदी पूर्ण होतच नाही. त्याच्यानंतर मुलांना कपडे घ्यायचे होते, किंक्रांतीसाठी काळा ड्रेस घ्यायचा होता. त्याच्यानंतर तो बघायला गेलो आम्ही शॉपमध्ये. तर तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर इथून आम्ही तो ड्रेस पण घेतला मुलीसाठी. तुमची खरेदी झाली का नाही संक्रांतीची सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ही आमच्या बारामतीची मंडई खूप मोठी भरते. आता जे आहेत त्यांना माहिती आहे, म्हणजे खूप छान वाटतं. तिथे वाहनाचं वगैरे सामान आलं होतं, खण हे सगळं आलं होतं. त्याच्यानंतर ववसा वगैरे घेतला आम्ही. तर सुट्टाच घेतला, 2-2 घ्यायचे होते त्यामुळे ववसा घेतला. बायकांना किरकोळ किरकोळ गोष्टी खूप वेळ जातो. आता हे सगळं एकदम छोट्याशा क्लिपमध्ये दाखवते आहे, पण घ्यायसाठी अख्खा दिवस दिला तरी पुरत नाही. इतकी तर बायकांची खरेदी अशी असते. घेणार तर म्हणतात छोट्याशाच गोष्टी, पण बघा त्याच्यानंतर मग भाजीपाला वगैरे पण घेऊन झाला. वाणाचं थोडंफार हळदी कुंकू होतं, मग त्याचं पण थोडंसं सामान वगैरे घेतलं. सामान घेतलं देवासाठी पण, काही वस्त्र वगैरे अगरबत्ती घ्यायचे होते ते घेतले. तर ते घेतले आणि बारामतीला आलो काही खाल्लं नाही असं होणारच नाही. त्यासाठी काय मग मागवले की रसमलाई. तर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.